दरवर्षी 1 जानेवारी जवळ आल्याच्या नंतर पेशव्यांच्या अवलादींच्या पोटामध्ये नेहमीच दुखायला लागतं. काही काही अशा अवलादी मराठ्यांमध्ये सुद्धा आहेत की ज्या पेशव्यांकडून आलेल्या आहेत, त्या मराठ्यांकडून आलेल्या नाहीत. त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा DNA पेशव्यांकडचा असल्यामुळे पेशवे कसे योग्य होते आणि भीमा कोरेगाव मध्ये झालेली जी लढाई होती त्या लढाईमध्ये इंग्रजांकडून लढणारे महार कसे चुकीचे होते हे सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामध्ये 2 प्रश्न फार प्रामुख्याने उपस्थित केले जातात. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आज तर काही पेशव्याच्या अवलादींनी असे स्टेटमेंट दिले की भीमा कोरेगावची लढाई झालीच नाही. त्यामध्ये मी त्या पेशव्यांच्या अवलादींना असे काही रेफरन्स दिले की जे इंग्रजांनी स्वतः लिहून ठेवलेले आहेत. मुळात इंग्रजांनी बांधलेला जयस्तंभ, विजयस्तंभ हाच एक सगळ्यात मोठा पुरावा आहे की त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे की नाही. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. जर तिथं युद्ध झालेलं नाही मग इंग्रज पागल होते का ते पेशव्यांसारखे मूर्ख होते म्हणून त्या लढाईच्या विजय उत्सवाला सेलिब्रेट करण्यासाठी किंवा त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी तिथं विजयस्तंभ उभा केला है ना. इंग्रज अडाणी तर नव्हते किंवा पागल पण नव्हते किंवा इंग्रजांना भारतामध्ये खोटा इतिहास निर्माण करण्यासाठी तो स्तंभ उभारून इथं जातीय युद्धही पेटवायचं नव्हतं. कारण इंग्रज तर आज नाही उद्या इथून जाणारच होते निघून. त्यामुळं इंग्रजांनी तिथं जो स्तंभ उभा केलेला आहे आणि तो स्तंभ उभा करत असताना तो कशासाठी उभा केलेला आहे याचं सुद्धा कारण इंग्रजांनी दिलेलं आहे. त्यामुळं त्यांची बोलती बंद होणं साहजिक आहे. पण याच्यामध्ये ही लढाई झालीच नाही हे त्यांना सिद्ध करता आलं नाही. त्यामुळं त्यांना शरणागती पत्करावी लागली. कारण हा स्तंभच या ठिकाणी युद्ध झाल्याची साक्ष देतो, पुरावा देतो. आणि त्याच्या पुढे जाऊन ही लढाई झाली नाही हे त्यांना सिद्ध करता नाही आलं. म्हणून मागच्या काही दिवसापासून ही लढाई मराठ्यांच्या विरोधामध्ये झाली होती, मराठेशाहीच्या विरोधामध्ये झाली होती. मराठ्यांचं राज्य संपवण्यासाठी इंग्रजांच्या बाजूनं महार लढले. आलं का लक्षात. त्यांना ही लढाई झालीच नव्हती हे सिद्ध करता आलं नाही कारण लढाई झाल्याचे पुरावे पूर्ण सापडलेले आहेत. मग आता ही लढाई झाली नाही हे आपल्याला सिद्ध करता येत नाही. मग आता काय करायचं तर ही लढाई महारांनी अर्थात इंग्रजांच्या बाजूनी जे सैन्य लढले हे सगळे सैन्य मराठ्यांची मराठेशाही नष्ट करण्यासाठी, मराठेशाही उद्ध्वस्त करण्यासाठी इंग्रजांकडून लढले. अशा पद्धतीचा अपप्रचार सध्या चालू आहे. मुळात मला माहित नाही ह्या पेशव्यांच्या अवलादींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती राजाराम महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती प्रतापसिंग महाराजांचा, साताऱ्यांच्या छत्रपती प्रतापसिंग महाराजांचा इतिहास किती वाचला आहे आणि त्या इतिहासातून बोध किती घेतला आहे हे मला माहित नाही. पण मी जो इतिहास वाचलेला आहे मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची जी राज्य व्यवस्था होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे स्वराज्य होतं, जे मराठ्यांचं स्वराज्य होतं, हे मराठ्यांचं स्वराज्य मुळातच पेशव्यांनी गिळंकृत करून टाकलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजा रामाच्या मृत्यूच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा तर खूनच करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा मनुस्मृतीनुसार मारण्यात आलं. पुढे राजारामांना सुद्धा तेच करण्यात आलं. त्याच्यानंतर जे पेशव्यांच्या अवलादी स्वतःला मराठा समजून घेतात आणि असं म्हणतात की महारांनी म्हणजेच इंग्रजांनी मराठेशाही बुडवली, म्हणजे भीमा कोरेगावची जी लढाई झाली आहे ही भीमा कोरेगावची लढाई ही मराठ्यांच्या विरोधातली होती. मला त्या पेशव्यांच्या अवलादींना हे विचारायचं आहे की बाजीराव पेशवा 2
जर ही लढाई मराठ्यांच्या विरोधात होती तर मराठ्यांचा कोणता सरदार, कोणता राजा, कोणता महाराजा ही लढाई लीड करत होता याचे पुरावे खर तर या पेशव्यांच्या अवलादींनी देणं काळाची गरज आहे. पण त्यांना सुद्धा हे माहिती आहे की ही लढाई पेशवे विरुद्ध इंग्रजांमध्ये होती आणि इंग्रजांकडून महार सैनिक लढले. आता इंग्रजांकडून महार सैनिक का लढले आणि ते लढलेच नाही तर ते विजयी झाले. पेशव्यांना पळते भुई कमी पडली. पेशवा पळून गेला होता बाजीराव दुसरा, आणि हा जो बाजीराव दुसरा पेशवा आहे तो पळून गेल्याचं दुःख मुळात आजही त्यांच्या मनामध्ये आहे. कारण पळून जाणारी आणि माफी मागणारी ही ह्यांची मुळातच संस्कृती आहे. आणि ती संस्कृती कुठंतरी लपून ठेवण्यासाठी आम्ही फार बहादूर आहोत, आम्ही फार शूरवीर आहोत हे दाखवण्यासाठी इतरांनी केलेलं शौर्य हे चुकीचं आहे, खोटं आहे. ते आपल्याच लोकांच्या विरोधात केलेलं शौर्य होतं असं म्हणून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या पेशव्यांच्या अवलादींकडून चालू आहे. मुळात पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. भीमा कोरेगावची लढाई झाली होती याचा सगळ्यात मोठा पुरावा भीमा कोरेगावचा शौर्य स्तंभच आहे. त्यामुळे ती लढाई झाली नव्हती असं म्हणताच येत नाही, कारण ती लढाई झाली होती. आता दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये जो उपस्थित केला जातोय की ती लढाई मराठ्यांमध्ये म्हणजे मराठेशाही विरुद्ध इंग्रजांमध्ये झाली होती. मुळात जर ही लढाई मराठे विरुद्ध इंग्रजांमध्ये झाली होती तर मराठ्यांचा कोणता राजा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी पुण्यामध्ये आला होता याचे पुरावे जर पेशव्यांच्या अवलादींनी दिले तर अतिउत्तम होईल. पण त्यांच्याकडे तसे पुरावे नाहीत, कारण हे त्याच पेशव्यांच्या अवलादी आहेत जे बाजीराव 2 नंबरचे जे पेशवे होते हे ह्या युद्धामध्ये हरल्याच्या नंतर पळून गेले होते. त्यांना पळायला सुद्धा आणि लपायला सुद्धा जमीन कमी पडली होती, सापडली नव्हती. त्यामुळं शरणागती पत्कारलेल्या, हार मानलेल्या लोकांनी इतरांनी जो विजय मिळवलेला आहे तो विजय चुकीचा आहे असं म्हणण्याची ही ह्यांची संस्कृती आहे, ही ब्राह्मणवाद्यांची संस्कृती आहे. मुळात आत्ता मागच्या कालावधीमध्ये काय झालेलं आहे, भीमा कोरेगावच्या लढाईच्या संदर्भामध्ये बरेचसे पुरावे असे समोर आलेले आहेत की जी लढाई मराठ्यांच्या विरोधात नव्हतीच. मुळात मराठेशाही गिळंकृत करून माजलेल्या पेशवा बाजीराव 2 याने जो उन्माद सुरू केला होता त्याच भीमा कोरेगावच्या लढाईच्या कालावधीमध्ये साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांना याच पेशव्या बाजीराव 2 ने छत्रपती प्रतापसिंह महाराजांना जे साताऱ्याचे होते त्यांना नजर कैदेमध्ये ठेवलं होतं. एवढंच नाही तर छत्रपती शाहू महाराज, जे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड होते त्या सयाजीराव गायकवाडांचे सुद्धा व्यवहार त्यांच्यासोबत बाजीराव पेशव्या 2चा आणि गायकवाड संस्थानांचा करार झाला होता. त्या करारामधले सुद्धा काहीशी रक्कम या पेशव्यांनी बुडवलेली आहे. आणि ती बुडवलेली रक्कम इकडं प्रतापसिंगांना दिलेला त्रास आणि गोविंद महारांचा क्रूरपणे केलेला खून आणि त्यानंतर इथल्या शूरवीर महारांवर लादलेली सामाजिक बंधनं याच्या विरोधामध्ये खरं तर पुकारलेलं बंड म्हणजे भीमा कोरेगावची लढाई होती. इंग्रज हे त्याच्यामध्ये फक्त साथीदार होते. इंग्रजांनी ती संधी दिलेली महार सैनिकांना, जी संधी इथल्या पेशव्यांनी नाकारली होती, ती संधी इंग्रजांनी दिली म्हणून पेशव्यांचा नायनाट झाला. मुळात ही मराठेशाहीच्या विरुद्धची लढाई नव्हतीच, कारण जे पेशव्यांच्या अवलादी हे म्हणतात की ही लढाई मराठेशाहीच्या विरोधात होती, त्या पेशव्यांच्या अवलादींना मी हे सांगू इच्छितो की बाबांनो, जर ही लढाई मराठा विरुद्ध इंग्रज सरकार होती तर या लढाईला लीड करणारा बाजीराव पेशवे 2 कसा? पहिला प्रश्न. दुसरा,
जर ही लढाई मराठे विरुद्ध इंग्रज होते तर मग बाजीरावांनी साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंहांना आपल्या नजर कैदेमध्ये बंदिस्त का ठेवले होते? याचा अर्थ असा होतो की साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांना बंदिस्त ठेवले होते, याचा अर्थ इथल्या ब्राह्मणेतरांचा राजा, इथल्या ब्राह्मणेतरांचा राजा ब्राह्मणांनी नजरकैद करून ठेवला होता आणि त्याचा बदला घेण्याची, त्याचं शासन उद्ध्वस्त करण्याची, त्याची शासन व्यवस्था नष्ट करण्याची संधी इथले ब्राह्मणेतर पाहत होते. आणि त्यामुळं हे सगळं युद्ध घडलं. 23 वर्षापूर्वी 1818 हे भीमा कोरेगावचं युद्ध झालं. त्याच्या अगोदर 23 वर्षापूर्वी हेच महार सैनिक, त्याच्या अगोदर 20 ते 23 वर्षापूर्वी खरड्याला झालेल्या लढाईमध्ये हेच महार सैनिक मराठ्यांच्या बाजूने लढत होते. 23 वर्षामध्ये असं काय झालं की या मराठ्यांना, या महार सैनिकांना जे मराठ्यांच्यासाठी लढत होते, मराठ्यांच्यासाठी बलिदान देत होते, मराठ्यांच्यासाठी आपलं सर्वस्व त्यागून लढाया जिंकत होते, त्या महार सैनिकांना असं काय झालं की अवघ्या 23 वर्षामध्ये ते इंग्रजांच्या बाजूने उभा राहून पेशव्यांच्या विरोधात लढायला लागले. या कालावधीमध्ये बऱ्याचशा घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अर्थात खुनानंतर पेशव्यांनी मराठ्यांच्या राज्यावर कब्जा केला होता आणि तो कब्जा 1818 पर्यंत इतका मजबूत झाला होता की मराठ्यांची सगळी राज्य व्यवस्था, मराठ्यांचं सगळं राज्य ब्राह्मणांनी गिळंकृत करून घेतलं होतं. त्यांनी ते सगळं गिळून टाकलं होतं. एवढंच नाही तर बाजीराव पेशव्या दोन्ही छत्रपती प्रताप सिंगांना नजरकैदेत सुद्धा ठेवलं होतं. याचाच अर्थ असा होतो की पेशव्यांचं राज्य म्हणजे मराठ्यांचं राज्य नव्हे आणि मराठ्यांचं राज्य म्हणजे पेशव्यांचं राज्य नव्हे. मराठ्यांचं जर राज्य असतं, पेशव्यांचं राज्य हे जर मराठ्यांचं राज्य असतं तर पेशव्यांनी छत्रपती प्रतापसिंहांना कैदेत ठेवलं नसतं, नजरकैदेत ठेवलं नसतं. प्रतापसिंहांना राजा मानून पेशव्यांनी कारभार चालवला असता. पण प्रतापसिंहांचं राज्यत्व पेशव्यांना मान्य नव्हतं, म्हणून मराठ्यांचं स्वराज्य, मराठ्यांचं साम्राज्य गिळंकृत करून पेशवे राजे झाले होते. पेशवे राजांच्या भूमिकेमध्ये आले होते. म्हणून मराठ्यांचं राज्य पुन्हा आणण्यासाठी छत्रपती प्रतापसिंहांना पेशव्यांच्या नजरकैदेतून मुक्त करण्यासाठी छत्रपती सह्याद्रीराव गायकवाडांसोबत केलेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी आणि इथल्या महारांवर सामाजिक बहिष्कार टाकलेल्या पेशव्यांना तो सामाजिक बहिष्कार नष्ट करण्यासाठी महारांनी इंग्रजांच्या बाजूने पेशव्यांच्या विरोधामध्ये लढलेलं युद्ध म्हणजे भीमा कोरेगावची लढाई होय. ती मराठा विरुद्ध इंग्रज अशी नव्हती, कारण पेशव्यांनी मराठ्यांचं साम्राज्य 1818च्या अगोदरच गिळंकृत करून टाकलं होतं, संपुष्टात आणलं होतं आणि मराठ्यांचा शेवटचा राजा, मराठ्यांचा शेवटचा छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पेशव्यांनी नजरकैदेमध्ये ठेवलं होतं. त्यामुळं 1 जानेवारी 1818 रोजी झालेली लढाई ही मराठ्यांच्या विरोधात नव्हती, तर ती माजलेल्या पेशव्यांच्या विरोधात होती, ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात होती, ब्राह्मणांच्या विरोधात होती. त्यामुळं जे कोणी ह्या लढाईला, मराठ्यांच्या विरोधातली लढाई आता साळसूदपणाचा आव आणून प्रचंड करण्याचा प्रयत्न करत असतील, त्या पेशव्यांच्या अवलादींना मला सांगायचं आहे, खरंच ही लढाई जर मराठा वर्सेस पेशव्यांची होती तर मग या पेशव्यांच्या युद्धांचं, या पेशव्यांच्या लढाईचं नेतृत्व एखादा मराठा राजा का करत नव्हता एखादा मराठा राजा. कारण कोणत्याही राजाची ज्यावेळेस राजांमध्ये ज्यावेळेस लढाई होते किंवा 2 समूहांमध्ये ज्यावेळेस लढाई होते, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि अफजल खानामध्ये लढाई होत होती, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्या लढाईचं सारथ्य करत होते.
त्या लढाईची पुढाकार छत्रपती शिवाजी महाराज घेत होते. मग पेशव्यांच्या लढाईचं सारथ्य करणारा बाजीराव दोन हा ब्राह्मण होता. तो ब्राह्मण कोणत्या मराठ्यांच्या साम्राज्यांचं प्रतिनिधित्व करत होता, सारथ्य करत होता, हे सुद्धा लोकांच्या लक्षात येणं काळाची गरज आहे. कारण आता मराठ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये डिब्राह्मणायझेशन झालेलं आहे. ब्राह्मणवाद्याच्या विळखातून मराठे आता बाहेर निघत आहेत आणि हे बाहेर निघालेले मराठे इकडं तिकडं कुठं जात नाहीत. ते सरळ बौद्धांच्या सोबत बसून ब्राह्मणांना प्रश्न विचारत आहेत. म्हणून आता ब्राह्मणवाद्यांचं पितळ उघड पडलेलं आहे. आणि हे दोन समुदाय जर एक झाले, बौद्ध आणि मराठा जर महाराष्ट्रातला एक झाला, तर इथं ब्राह्मणांची खैर नाही हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळं दर 1 जानेवारीच्या अगोदर भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या बौद्धांमध्ये आणि मराठ्यांमध्ये शत्रुत्व निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचा, जातीय अहंकार निर्माण करण्याचा प्रयत्न पेशव्यांच्या अवलादीकडून मागची काही वर्ष झालं चालू आहे. त्यामुळं मला तुम्हाला विनंती करून हे सांगायचं आहे की आता मराठ्यांमध्ये झालेलं ब्राह्मणवाद्यांचं डिब्राह्मणायझेशन हे आता त्यांना बुद्धाकडे घेऊन चाललेलं आहे. आणि हे बुद्धाकडे घेऊन जाणारं डिब्राह्मणायझेशन ब्राह्मणांसाठी भविष्यामध्ये एक ना एक दिवस भारी पडणार आहे. म्हणून मराठा आणि ब्राह्मण यांच्यामध्ये वाद लावून देण्यासाठी भीमा कोरेगावची लढाई ही मराठा विरुद्ध इंग्रजांची होती. आणि म्हणून ही मराठ्यांची शाही संपवण्यासाठी महार इंग्रजांकडून लढले असा खोटा आणि खोडसळ प्रचार ब्राह्मणवाद्यांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. म्हणून माझं सगळ्याच मराठा बांधवांना आणि इतर बौद्धांनाही सांगणं आहे, ही लढाई मराठा वर्सेस इंग्रज कधीच नव्हती. ही लढाई होती पेशव्यांच्या विरोधात, म्हणजेच ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात. आणि ब्राह्मणवाद्यांकडून छळल्या गेलेल्या महारांनी ही पेशवाई उद्ध्वस्त करून टाकली. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.